सर्वप्रथम विलासजींचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला आज सह्याद्री संवादाच्या या कार्यक्रमामध्ये मला आज सहभागी होण्याची संधी दिली आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलण्याला मला निमंत्रण दिलेलं आहे। आज 22 ऑगस्ट स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ यांची 12वी पुण्यतिथी। भाऊंचा जन्म 1920 साली झाला आणि त्यांचं निधन हे 2009 साली आजच्या दिवशी झालं। या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज सह्याद्री फार्मचे सह्याद्री संवादाचे पुष्प 12वं पुष्प उगलं जाते त्याची संधी मला मिळाली म्हणून पुन्हा मी आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। भाऊंच्या बद्दल बोलायचं तर एक फार विस्तृत विषय आहे। माझी पिढी थोडीशी भाऊंच्या नंतरची पिढी, माझे पिताजी आनंदराव चव्हाण आणि यशवंतराव मोहिते भाऊ ते समकालीन सहकारी एका पक्षात राजकारणात एकत्र काम करत असताना वयाने मला वाटतं 2-3 वर्षाचा फरक असेल आणि त्यानंतरची पिढी आमची पिढी। त्यामुळे मी लहानपणी भाऊंच्या निवडणुका माझ्या पिताजींच्या निवडणुका या जवळून पाहिलेल्या आहेत आणि अत्यंत घनिष्ठ संबंध असल्यामुळं आणि एका कुटुंबातले असल्याप्रमाणे ते संबंध होते। आता शिक्षणामुळे मी बाहेर गेलो होतो, परदेशी होतो, फिलानीला होतो, दिल्लीमध्ये होतो। त्यामुळं त्याच्या आधीच्या काळामध्ये भाऊंचा जवळचा संबंध आला। नंतर मात्र कधी कधी संबंध येत असेल जेव्हा भाऊ दिल्लीमध्ये खासदार म्हणून काम करत असेल त्यावेळेला, परंतु घरगुती जवळीकीमुळे त्यांचं काम, त्यांची पद्धत, ते कुठं काय केलं ती सगळी माहिती असायची। माझी पिढी त्यांच्यात थोडीशी नंतरची असं म्हटलं तरीच आहे। आपण मला नंतर चर्चेमध्ये जे काही सांगितलं बराच मोठा विषय आहे। 3 गोष्टीबद्दल बोलणं गरजेचं आहे। तर आमचे वैयक्तिक संबंध आणि काही आठवणी आहेत, घरगुती आठवणी आहेत, राजकीय आठवणी आहेत, ज्या कदाचित आमच्या चव्हाण कुटुंब आणि मोहिते कुटुंबाशीच मर्यादित आहेत, जवळच्या लोकांना माहिती आहे। हा एक भाग झाला। बाबुरावजी शिंदे यांनी त्याबद्दलही बोला असं म्हटलेलं आहे, तो खूप मोठा विषय आहे। दुसरा मोठा विषय म्हणजे भाऊंचं काम। खरं म्हणजे आजचं व्याख्यान खरं म्हणजे त्याच्यावरच हे केंद्रित केलं पाहिजे आणि ते इतकं मोठं काम आहे। आणि हे खरं आहे की आत्ताच्या पिढीला कदाचित त्यांचं संदर्भ बदललेले आहेत। त्यांनी ज्या काळात काम केलं त्या काळातली काय प्राथमिकता होती, कुठले प्रश्न उठले, ते संदर्भात बदललेले असल्यामुळं त्यांच्या कामाचं मूल्यमापन करताना तो संदर्भ लक्षात घेतला पाहिजे, तो इतिहास लक्षात घेतला पाहिजे, ती पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे, मग त्यांचं योग्य ते मूल्यमापन होतंय। म्हणून त्याबद्दल बोलणं अतिशय आवश्यक आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी काय काय काम केलं, कसं कसं राजकारण केलं, समाजकारण केलं, अर्थकारण केलं, याबद्दलही बोलणं गरजेचं आहे। आणि आपला जो मूळ विषय आहे की 60 नंतरचा महाराष्ट्र, त्यामध्ये आणखीन एक संदर्भ असा आहे की त्यावेळेचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र याची तुलना आजच्या महाराष्ट्रात यावं, हा एक वेगळा विषय होईल। तर मला वाटतं तिन्ही विषयांना काही एवढ्या वेळामध्ये काही न्याय देता येणार नाही, कदाचित त्यामध्ये पुन्हा काही नंतर बोलावं लागेल। मी जितकं होता होईल तेवढं इतर 2 विषयांना स्पर्श करून, मुख्य म्हणजे भाऊंच्या एक राजकीय कारकिर्दीबद्दल, त्यांनी काम केलेल्या कामाबद्दल मी जास्त विषय केंद्रित करणार आहे। भाऊ त्यावेळेला शैक्षणिक व्यवस्था मर्यादित होत्या, त्यामुळे भाऊंचं शिक्षण इस्लामपूर आणि कराड शेजारी वळवी तालुक्यात इस्लामपूर आणि नंतर कोल्हापूर एक संस्थान होतं आणि तिथं
शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत्या, तिथं भाऊंचं शिक्षण झालं. परंतु त्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये, ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये ओढले गेले आणि त्यांना दुर्दैवानं पोलिसांनी अटक करण्याकरता माणसं पाठवली होती. त्यातून ते परागंदा झाले, बाहेर गेले, बेडूजला गेले. त्यांना आपलं BSc शिक्षण पूर्ण करतात. तरी पण त्यांनी रेठरे बुद्रुकचे कराडपासून एक 10-12 किलोमीटरवर एक गाव आहे, कृष्णा नदीच्या काठचं गाव आहे, चांगले शेतकरी कुटुंब जन्म झाला. पण त्यात मात्र एक अशी होती की त्यामध्ये शैक्षणिक व्यवस्था नसताना देखील भाऊनी जे शिक्षण घेतलं आणि जे ज्ञानार्जन केलं ते वाखाणण्यासारखं आहे. ते फार आजच्या पिढीला ते लक्षात येणार नाही. कारण आज आपण प्रत्येक गावागावामध्ये कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत, इंग्लिश मीडियम आहे. पण त्यावेळेला काही वस्तू म्हणजे करायला त्यावेळेला कॉलेज देखील नव्हतं. कॉलेज करता कोल्हापूरला जावं लागत असत. अशा परिस्थितीमध्ये भाऊंनी शिक्षण घेतलं, पण शिक्षण जरी त्यांना पूर्ण करता आलं नाही किंवा उच्च शिक्षण घेता आलं नाही, तरी त्यांनी शिक्षणाची कास काही सोडली नाही आणि ग्रंथ प्रेम, प्रचंड दांडग वाचन आणि असं व्यासंगी त्यांनी आपली प्रवृत्ती निर्माण केली. एका बाजूला स्वातंत्र्य लढा असेल, समाजकार्य असेल, तर त्याचबरोबर त्यांचं वाचन चालू राहिलं आणि जगाचा इतिहास, जगाची राजकारण, राजकीय व्यवस्था याचा त्यांनी भरपूर अभ्यास केला आणि महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती देखील त्यांनी फार जवळून अभ्यास केला. त्यांना विचारवंत असं म्हटलं जातं. त्याच्या मागचं खरं कारण आहे त्यांचा व्यासंग, त्यांनी केलेलं वाचन, त्यांनी केलेलं लिखाण हे आहे. या परिस्थितीमध्ये भाऊ स्वाभाविकपणे राजकारणात उतरले. त्यावेळेला काँग्रेस पक्ष एका बाजूला स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुढाकार घेत होता, पण स्वातंत्र्य आता मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आणि स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये कशा प्रकारची राजकीय व्यवस्था असेल याबद्दल संभ्रम, विचारविनिमय सुरू झाला. लोकशाही पद्धत आपण स्वीकारली किंवा 1950 मध्ये आपण जरी घटना अंमलात आणली तरी 1947 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटरी पद्धतीप्रमाणेच आपण आपलं राजकीय व्यवस्था निर्माण करणार हे स्पष्ट झालं होतं. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र विचार हा मांडला जात असे, तो पूर्ण करण्याकरता किंवा त्या दिशेनं पाऊल चालण्याकरता शेतकरी कामगार पक्षाचा एक विचार पुढे मांडला गेला आणि त्याची निर्मिती झाली. काँग्रेस ही थोडीशी भांडवलशाही प्रवृत्तीच्या लोकांचं त्यावर प्रभुत्व होतं आणि सर्वसामान्य बहुजन समाजातल्या शेतकरी आणि कष्टकरी लोकांच्या करता त्यांचे प्रश्न मांडण्याकरता आपल्याला वेगळा मंच पाहिजे हा विचार मांडण्यात आला आणि 1947च्या सुमारामध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. त्या स्थापनेमध्ये भाऊंचा एक मोठा सिंहाचा वाटा होता. पुढे 1952 साली आपली 1950 साली घटना अस्तित्वात आली आणि पहिली निवडणूक 1952 साली झाली. त्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं माझे पिताजी आनंदराव चव्हाण, भाऊ यशवंतराव मोहिते, इतर कार्यकर्ते अतुलचे शंकरराव मोहिते पाटील असतील किंवा तुळशीदास जाधव असतील, रके खाडीलकर पुण्याचे असतील, अशी अनेक मंडळी, सातारा जिल्ह्यातली खूप मंडळी होती, सांगली जिल्ह्यातली काही मंडळी होती आणि शेतकरी कामगार पक्षाचा पुरस्कार केला आणि काँग्रेस विरोधी एक राजकीय पक्ष म्हणून आपलं स्थान निर्माण केलं. 1952च्या निवडणुकीमध्ये यशवंतराव मोहिते भाऊ हे दक्षिण कराड मतदारसंघातून विधानसभेला उभे राहिले. उत्तर कराड मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्षामधून पाटण तालुक्यातले पण आता कराडला झालेले केशवराव पवार, वकील ऍडव्होकेट केशवराव पवार हे उभे राहिले आणि माझे वडील आनंदराव चव्हाण हे त्यांच्या पाटण तालुक्याच्या मतदारसंघातून स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या विरोधात विधानसभेला उभे राहिले.
खूप अटीतटीची लढाई झाली, खूप लांबलचक ती निवडणुकीची प्रक्रिया असेल आणि त्यावेळेला शिक्के मारायची प्रथा नव्हती, तर नोटा चिठ्ठ्या असायच्या आणि त्या चिठ्ठ्या 2 पेट्या 2 उमेदवारांच्या ठेवल्या असायच्या, कारण 2च उमेदवार असायचे आणि मग ती आपली मतपत्रिका ही एका पेटीत टाकायची किंवा दुसऱ्या पेटीत टाकायची. एका बाजूला काँग्रेसची बैलजोडीची खूण असायची, दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाची गाडी असायची, बैलगाडीची खूण असायची आणि त्यामध्ये ती निवडणूक झाली. हा पाटण तालुका फार डोंगरी तालुका होता, दक्षिण कराड मतदारसंघामध्ये डोंगरी भाग होता आणि वाहनं नसायची, त्यामुळे कधी सायकलीवरून कधी बैलगाडीतून, एखादी असली तर मोटर गाडी, त्यातून प्रचार असायचा. आणि त्या निवडणुकीमध्ये यशवंतराव मोहिते भाऊ हे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा 4,500 मतांनी पराभव करून आमदारकीच्या निवडणुकीला निवडून आले. कराड उत्तर मधली जी यशवंतराव चव्हाण विरुद्ध केशवराव पवार ही निवडणूक झाली, त्यामध्ये केशवराव पवार फक्त 208 मतांनी पराभूत झाले. जे यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेला पहिल्या त्यांच्या राजकीय निवडणुकीमध्ये फक्त 208 मतांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. या विधानसभा मतदारसंघाचं काही भागामध्ये मी आज प्रतिनिधित्व करतो. माझे वडील मात्र बाळासाहेब देसाई यांच्या विरोधात 99 मतांनी पराभूत झाले. भाऊंची विधानसभेतली कारकीर्द सुरू झाली. प्रचंड अस्खलित वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती, त्यामुळे गेल्याबरोबरच त्यांनी भाषण ठोकायला सुरुवात केली. विधानसभेमध्ये आपली छाप मांडली. पहिलं त्यांचं भाषण 1952 सालचं गाजलं. त्यावेळेला आपण लक्षात घ्या की त्यावेळेला द्विभाषिक राज्य होतं, मुंबई इलाका होता आणि त्यामध्ये जरी भाषावार प्रांत रचना करण्याचा निर्णय केंद्रात घेतला गेला असला आणि प्रत्येक भाषेचं राज्य निर्माण झालं असलं, कर्नाटकांचं कर्नाटक राज्य, तेलुगू लोकांचं आंध्र प्रदेश, ओरिया लोकांचं ओरिसा राज्य, बंगाल लोकांचं बंगाल, अशी राज्य निर्माण झाली, तरी महाराष्ट्रात मात्र एक अपवाद निर्माण करण्यात आला आणि गुजरात आणि महाराष्ट्र यांचं दोघांचं एकत्रित राज्य करून त्याला द्विभाषिक राज्य म्हटलं गेलं. हा एकमेव अपवाद हा महाराष्ट्राच्या बाबतीत झाला. आता जी पार्श्वभूमी अशी होती की मुंबईमध्ये खूप गुजराती लोक कापड विकण्यामध्ये असतील किंवा उद्योगधंद्यामध्ये होते आणि त्यांचा आर्थिक हितसंबंध मुंबईशी असल्यामुळं जर महाराष्ट्र राज्य वेगळं झालं आणि मुंबई जर आपल्याला मिळाली नाही तर गुजराती भाषिकांचं नुकसान होईल, अन्याय होईल त्यांच्यावर, असं गुजरातच्या लोकांनी त्या ठिकाणी पंडित नेहरू आणि केंद्रीय नेतृत्वाला भासवलं आणि त्यामुळं महाराष्ट्र आणि गुजरात यांचं एक द्विभाषिक राज्य झालं. आणि ही विधानसभा जी होती ती द्विभाषिक राज्याची विधानसभा होती. त्यावेळी त्या मुंबई प्रांताचे, मुंबई इलाक्याचे मुख्यमंत्री हे मोरारजी देसाई होते, अर्थात गुजरातचे होते. त्या ठिकाणी विकास कामं करत असताना पैसे लिमिटेड होते. पहिली पंचवार्षिक योजना अंमलात येणार होती दिल्लीमध्ये आणि त्यावेळेला खर्चाचे आकडे हे 2 अंकी असायचे, 50 कोटी 100 कोटी योजना देखील 200-400 कोटी 500 कोटीची देशाची योजना असायची. कारण त्यावेळी रुपयाची किंमत आणि आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती याची तुलना केली तर पैसे कमी. आणि तिथे एक विधानसभेसमोर प्रश्न आला की आपल्याला त्या मुंबई इलाक्यामध्ये धरणं बांधायची, तर तापी नदीवरचं गुजरातमध्ये उकाई धरण हे पाटबंधारे धरण होतं, महत्वाचं धरण होतं, सुरत जिल्ह्याचं काय पालट करणारं धरण होतं. ते करायचं का सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण करायचं? दोघांचा खर्च एकसारखा होता, इतके पैसे नव्हते, त्यामुळे दोघांच्या प्राथमिकता कशी ठरवायची याबद्दल चर्चा झाली. अर्थातच मुख्यमंत्री मोरारजी देसाई असल्यामुळे बहुतेक उकाईच धरण होईल अशी सर्वसामान्य धारणा होती. त्यावेळेला मालोजीराव नाईक निंबाळकर हे पाटबंधारे मंत्री, हे मुंबई इलाक्याचे मंत्री होते. त्यामध्ये एक खासगी विधेयकाच्या रूपाने यशवंतराव मोहिते भाऊ यांनी कोयना धरण का झालं पाहिजे याबद्दल एक प्रस्ताव मांडला. गैर सरकारी म्हणतात, प्रायव्हेट मेंबर्स बिल म्हणतात. तो बहुतेक ठराव हा दर शुक्रवारी
विधिमंडळामध्ये घेतला जातो आणि त्याला एक 2.5 तासाचा वेळ असतो. भाऊंनी कोयना धरण का झालं पाहिजे याबद्दलचा ठराव मांडला. मला वाटतं त्यांचं ते विधानसभेचं पहिलं महत्वाचं भाषण होतं. इतका आक्रमकपणे इतका अभ्यासपूर्ण त्याने तो ठराव मांडला की उकाई धरण मध्ये आणि कोयनेमध्ये काय फरक आहे, वीज निर्माण झाली तर विजेचा फायदा कसा राज्याला होईल, ते फक्त मुंबई पुण्या करता नाही तर समज महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. पण ते फक्त विजेचं धरण नाही तर उत्तर सातारा, दक्षिण सातारा जिल्हे, त्यावेळीचे सोलापूर जिल्हा आणि बिजापूर जिल्ह्याला देखील त्याचा फायदा कसा होईल ही त्यांनी माहिती अत्यंत मुद्देसूदपणे मांडली. त्या धरणाचा एकूण खर्च 95 कोटी रुपये होता आणि एवढे पैसे आपल्याकडे उपलब्ध नव्हते म्हणून ती योजना 3 टप्प्यात कशी करता येईल तरी मांडलं. पहिला टप्पा 35 कोटीचा करावा आणि अत्यंत प्रभावीपणे त्यांनी कोयना धरणाचे हे ठराव मांडला. तो एका दिवसात संपला नाही म्हणून तो मला वाटतं 3 जुलै 1952 साली ते त्यांचं भाषण झालं आणि त्या दिवशी ते संपलं नाही म्हणून पुन्हा 15 दिवसानंतर म्हणजे 23 तारखेला मला वाटतं काहीतरी ते भाषण संपलं आणि त्या 2-3 दिवस त्यांचं ते भाषण चाललं होतं. आणि त्या एका भाषणामुळे त्यांची जी महाराष्ट्राच्या विधिमंडळावर किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात जी छाप पडली ती पुन्हा त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर दुसरं त्यांचं विधिमंडळातलं भाषण, महत्वाचं भाषण, अजून ते मंत्री झाले नाहीत, ते आमदारच आहेत. 1953 साली त्यांनी अशाच प्रकारे एक खासगी विधेयकाच्या खासगी ठरावाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव, ऐतिहासिक ठराव मांडला. तो ऐतिहासिक ठराव म्हणावा लागेल कारण तो त्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची राजकारण आपल्याला बहुतेक विदित असेलच, किती हुतात्मे झाले, किती चळवळ झाली, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना वगैरे वगैरे. त्या विषयाचा पहिला ठराव हा 1953 साली यशवंतराव मोहिते भावांनी मांडला. द्विभाषिक राज्य होतं आणि या द्विभाषिकाचं विभाजन करून आमचा वेगळा महाराष्ट्र आम्हाला द्या आणि वेगळं गुजरातचं राज्य करा अशी ती मागणी होती. मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते, त्यांना ही गोष्ट मान्य नव्हती कारण त्यांनीच सगळी रचना करून आणली होती. त्यावेळेला महाराष्ट्राचे मोठे नेते होते. खूप प्रयत्न झाले की भाऊने हा ठराव मांडू नये, पण भाऊ आता कसले ऐकणार. ते म्हटले नाही, हा तर मी महाराष्ट्राची परिस्थितीबद्दल चांगली जातो ते केलंच पाहिजे. म्हणून त्यांनी हट्ट धरला की मी काही हा ठराव मागे घेणार नाही आणि मग त्यांनी जो ठराव मांडला. आता तिथं संबंध काँग्रेस त्यावेळेला सरकारमध्ये खूप चलबिचल झाली की हा ठरावावर मतदान झालं, जर हा ठराव फेटाळला गेला तर याचा अर्थ असा होईल की मग महाराष्ट्राच्या विधानसभेला हा संयुक्त महाराष्ट्र नको आहे. पण जर पास झाला तर मग मोरारजी देसाई मुख्यमंत्री, त्यांनाही नको होतं. मग त्यातून मध्य मार्ग असा काढला गेला की भावना बोलून देण्यात यावं आणि नंतर मग भाऊसाहेब हे यांनी देखील या ठरावाला पाठिंबा दिला. परंतु मग त्यानंतर मग संसदीय युक्तिवाद काढला गेला आणि मोरारजी देसाईंनी नंतर पुढे असा ठराव मांडला की या ठरावावर आपण चर्चा प्रलंबित ठेवून पुढे चर्चा करू. आणि एका दृष्टीने तो मोरारजी देसाई मुख्यमंत्री संयुक्त महाराष्ट्राचं भाषण हे अत्यंत वाचनीय आहे, उद्बोधक आहे आणि प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याने ते भाषण मिळवलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे. आणि त्यावेळेची परिस्थिती लक्षात घ्या. तुम्हाला द्विभाषिक मध्ये काय आज आपल्याला कळणार नाही. इथं मुख्यमंत्री गुजराती, मुंबईमध्ये गुजराती माणसांचं वर्चस्व, आपला ग्रामीण भागातला शेतकरी माणूस कापड गिरण्यामध्ये फक्त काम करायला कामगार म्हणून जात असे, चाळीमध्ये राहत असतात आणि मग माथाडी कामगार हे जिथं ओझी उचलायला जात होती ही परिस्थिती. त्यामध्ये आपल्याला जर विकास वेगाने करायचा असेल तर हे आपलं महाराष्ट्राचं वेगळं राज्य झालं पाहिजे म्हणून त्यांनी आग्रहाची भूमिका मांडली. तिथे पहिल्यांदा मुद्दा मांडला की बाबा हे मराठी भाषिकांचं वेगळं राज्य असलं पाहिजे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये जिल्ह्याची नावं दिली आणि त्यावेळेचे जिल्हे होते उत्तर सातारा, दक्षिण सातारा अशी जिल्ह्यांची नावं होती. आणि त्याने अगदी विदर्भापासून ते सगळी मराठवाड्यातले सगळे जिल्हे घेतले. नंतर जळगाव, धुळे, त्यावेळेला त्यांची नावं वेगळी होती, ते सगळ्या जिल्ह्यांची नावं त्यामध्ये दिली की या सगळ्या जिल्ह्यांचं मिळून हा महाराष्ट्र प्रांत व्हावा.
त्यामध्ये त्यांनी 2 मागण्या केल्या की पहिली मागणी ही मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य आणि दुसरी महत्वाची मागणी होती की महाराष्ट्राची राजधानी मुंबईच झाली पाहिजे. कारण हे त्यावेळेला संभ्रम होता, फार मोठा संभ्रम होता आणि याची पाठपुरावा करण्याकरता ती अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं अगदी महानुभाव पंथातली उत्तरे दिलेली आहेत की मराठी प्रांत म्हणजे काय, मराठी माणूस म्हणजे काय. नंतर 1484चा 1448चा त्यांनी केशवाचार्य यांनी महाराष्ट्राची व्याख्या काय ती उतारे दिली आणि बरेच उतारे त्यांनी दिले. न्यायमूर्ती राणेचं राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकातली उत्तरं दिली, खूप अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. दुसरा त्यांनी उतारा दिला लोकसंख्येचा. 1951च्या जनगणने प्रमाणे, सेन्सस प्रमाणे मराठी व कोकणी बोलणाऱ्यांची संख्या 48% असं दाखवून दिलं. तर हिंदी उर्दू बोलणाऱ्यांची संख्या 17% आणि गुजराती बोलणाऱ्यांची संख्या 17% आहे. मात्र मराठी आणि कोकणी लोकांची लोकसंख्या त्यांनी आकडेवार पद्धती किती लाख लोकसंख्या आहे, किती कोटी आहे ते दाखवून दिलं. त्यानंतर त्यांनी भाषावर प्रांत रचना करण्यामध्ये काय काय इतिहास घडला होता. काँग्रेसनी 1921 साली जे भाषावर प्रांत रचनेचा ठराव मांडला होता, पुरस्कार केला होता. 1928 नेहरू समितीचे सगळे उत्तरे दिली आणि त्यामध्ये भौगोलिक सलगता, 2 ऐतिहासिक परंपरा आणि भाषिक तत्व 3 मुद्द्यावर हे वेगळं महाराष्ट्र राज्य झालं पाहिजे सांगितलं. आता नुसतं महाराष्ट्र राज्य झालं तर ते चाललं पाहिजे, मग पैशाची तरतूद काय, मग त्याचे त्यांनी सांगितलं की आताच्या मुंबई प्रांतामध्ये आपण जर पाहिलं तर 40% उत्पन्न एकट्या मुंबई शहरातून येतं, 30% हे उर्वरित महाराष्ट्रातून येतं, 20% गुजरात आणि 10% कर्नाटक आहे. महाराष्ट्र आणि मुंबईचं उत्पन्न 70% आहे. त्यामुळं हे राज्य वेगळं महाराष्ट्राचं चांगल्या प्रकारे चालेल. पण त्याचबरोबर त्यांनी दुसरी आग्रही मागणी केली. एक कुठे तर फार वातावरण चाललं होतं की मुंबई गुजरातची, गुजराती लोकांनी वातावरण केलं, राज्यकर्ते गुजराती होते की मुंबई ही गुजरातला मिळाली पाहिजे, जरी विभाजन झालं तरी मुंबई गुजरातमध्ये राहिली पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की खरं नाहीये, जरी गुजराती लोक तिथे व्यापार करत असले, उद्योग करत असले तरी शेवटी मुंबईच्या निर्मितीमध्ये मराठी माणसाने काम काढलेला रक्त सांडलेला आहे आणि त्यामुळं गुजराती लोकांनी काही उद्योगधंदे केले म्हणून त्यांच्या मालकीची मुंबई होऊ शकत नाही. त्याचं उदाहरण देताना त्यांनी उल्लेख केला की इंदूर, ग्वाल्हेर, बडोदा ही शहरं मराठी पैशातून उभी राहिलेली आहेत संस्थानिकांच्या काळामध्ये. म्हणून आम्ही काही बडोदा किंवा इंदूर किंवा ग्वाल्हेर आम्हाला त्याची मागणी आम्ही करत नाही, आम्ही हक्क काही गाजवत नाही. आणि म्हणून हा अत्यंत अभ्यासपूर्ण ठराव आणि त्यामध्ये पुढच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा पाया त्या त्यांच्या 1953 सालच्या भाषणामध्ये घातला गेला. अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण. पुढे मग जेव्हा काँग्रेस पक्षानं स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण करण्याला नकार दिला, त्यावेळेचे काँग्रेस पक्षाचे नेते होते, त्यांनी केंद्राच्या मोरारजी देसाई आणि नेहरूजींच्या कलाप्रमाणे द्विभाषिकच राज्य ठेवायचा असा निर्णय घेतला. त्या विरोधामध्ये मग संयुक्त महाराष्ट्र समितीची निर्मिती झाली. केशवराव देव यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्राची समितीची निर्मिती झाली 1957च्या सुमारास. त्याच्यात आधी आणि यशवंतराव मोहिते भाऊ त्या समितीचे सेक्रेटरी झाले. 52च्या निवडणुकीमध्ये भाऊ विधानसभेमध्ये निवडून आले होते. माझे वडील जरी विधानसभेमध्ये पराभूत झाले होते तरी त्यांना नंतर विधान परिषदेमध्ये MLC म्हणून ते निवडून आले. आणि या दोघांनीही संयुक्त महाराष्ट्र निर्मितीमध्ये सरकार विरोध करते या मुद्द्यावर दोघांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले. भाऊंनी आपल्या विधानसभेचा राजीनामा दिला आणि माझ्या पिताजींनी आनंदराव चव्हाण यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला. त्या वातावरणामध्ये खूप मोठं आंदोलन झालं, मुंबईमध्ये हुतात्मा झाली, याची वेगळा इतिहास आहे. पण 57 सालच्या निवडणुकीमध्ये भाऊ आणि माझे वडील दोघेही निवडणुकीत उभे राहिले. पण त्यावेळेला काय झालं की शेतकरी कामगार पक्षामध्ये फाटाफूट झाली, नेतृत्वामध्ये बदल झाला. पण या काही मंडळींनी, पुण्याचे रके खाडीलकर असतील, भाऊ असतील, आमचे वडील असतील, त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या ऐवजी किसान मजदूर असा एक वेगळा पक्ष काढला. 57ची निवडणूक त्यांनी किसान मजदूर पक्षाबद्दल पक्षाच्या वतीने निवडला. म्हणजे ते शेतकरी कामगार पक्षाची दुसरी आवृत्ती होती. आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांना लोकसभेला
उभं राहण्याचा आग्रह नेते मंडळींनी केला, कारण त्यांचं शिक्षण उच्च शिक्षित होते, MA होते, इंग्रजीवर चांगलं प्रबोध होतं, तुम्ही इथल्यापेक्षा दिल्लीला जा असं ठरवलं गेलं. परंतु त्यावेळच्या कराड विधान लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा जिल्ह्यातले 4 विधानसभा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातले वाळवा आणि शिराळा असे 2 असा तो लोकसभा मतदारसंघ होता. आणि त्यातल्या दक्षिण कराडमध्ये पुन्हा भाऊंनी उमेदवारी केली. भाऊही विजयी झाले, माझे वडीलही विजयी झाले. आणि उत्तर कराडमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब विरुद्ध केशवराव पवार ही लढाई पुन्हा झाली. त्या लढाईमध्ये चव्हाण साहेब 1500 मतांनी विजयी झाले. खूप खासून लढाई होती. आणि आपण विचार करा की 52 सालची यशवंतराव चव्हाण विरुद्ध केशवराव पवार निवडणुकीत 208 मतांनी फरकाने झाली. ती जर काही 101 मताचा फरक पडला असता तर महाराष्ट्राचा इतिहास बदलला गेला असता. अशी भयंकर वैचारिक अशी लढाई कराड तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये होती. पुढे मग भाऊ 57 ला निवडून आल्यानंतर ते 1960 साली जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला. माझ्या वडिलांनाही त्यांनी मला आठवतं दिल्लीला वडील खासदार असताना चव्हाण साहेब घरी जेवायला आले तरी विनंती केली. तशीच यशवंतराव मोहिते भावना केली. तो लोकांचे 2 आग्रह होता की एक तर शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्र, दोन्ही मागण्या मान्य झाल्यात. मी आता मुख्यमंत्री आहे तर आता कशाला विरोध, आपण मिळून सगळे महाराष्ट्राचे नवीन राज्य तयार करूया आणि एकत्र खांद्याला खांदा लावून काम करूया. आपण एकाच रक्तमांसाची माणसं आहोत, एकाच मातीची माणसं आहोत. आणि त्यामुळे 1960 साली चव्हाणसाहेबांच्या आग्रहामुळे यशवंतराव मोहिते भाऊंनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. माझ्या वडिलांनी देखील काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळेला पक्षांतर बंदी कायदा नव्हता, नंतर त्यांचे खासदारकी आमदारकी गेली असती. परंतु 1960 साली जे मंत्रिमंडळ तयार झाले त्यामध्ये भाऊंना महाराष्ट्र राज्याचे उपमंत्री म्हणून, गृह खात्याचे उपमंत्री म्हणून त्याची नेमणूक झाली. आणि भाऊंची मंत्रिमंडळाची कारकीर्द 1960 पासून सुरू झाली. माझे मंत्री पुढे मग माझे वडील 1962 साली केंद्रामध्ये उपमंत्री म्हणून आले. त्याची वेगळी कारकीर्द होती पण दोघांची समान कारकीर्द होती. वडील दिल्लीला गेल्यानंतर मग थोडासा दैनंदिन संपर्क तुटला. भाऊ मुंबईला, माझे वडील दिल्लीला, आणि त्यामुळे मग पुढे भाऊनी मंत्रिमंडळाची त्यांची कारकीर्द सुरू झाली. ती अतिशय महत्वाची आहे. त्या कारकिर्दीमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा भाऊ 2 टर्मला उपमंत्री होते, गृह खात्याचे उपमंत्री होते आणि नंतर ते कृषी खात्याचे उपमंत्री झाले. एकूण भाऊ 52, 57, 62, 67, 72 आणि 78 अशा 6 वेळेला विधानसभेवर एकाच मतदारसंघातून निवडून गेले. 60 नंतर ते मंत्री झाले. ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गृह खात्याचे उपमंत्री, त्यानंतर कृषी खात्याचे उपमंत्री, त्यानंतर अनेक पुढे मग ते वित्त खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. त्याच्या सगळ्या त्यांची जी वाढ होती. मध्यंतरीच्या काळामध्ये भाऊनी एक मुख्यमंत्री पदाची निवडणूक देखील लढवली. वसंतराव दादा पाटील आणि भाऊ यांची ही विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत, काँग्रेस पक्षांतर्गत मुख्यमंत्री पदाकरता नेता निवडीकरता निवडणूक झाली. आणि त्यावेळेला मला वाटतं की भाऊंना कमी मतं पडली, पण त्याचा इतिहास वेगळा आहे. भाऊंना दिल्लीतून सांगण्यात आलं की तुम्ही निवडणूक लढवा म्हणून. खूप प्रयत्न झाला, परंतु आणखी मला वाटतं ती शेवटचीच महाराष्ट्रातली कदाचित निवडणूक असेल मुख्यमंत्री पदाच्या, जे काँग्रेसच्या नेत्याच्या करता झालेली निवडणूक लोकशाही पद्धतीत. त्यामध्ये भाऊंना 88 मतं पडली, दादांना 200 मतं पडली. दादा विजय झाले, दादा पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यावेळेचे राजकीय संदर्भ आपण पहा की निवडणूक झाली, दादा मुख्यमंत्री झाले, तिकडे जल्लोष सुरू झाला आणि इकडं पराभव झाल्यामुळे अर्थातच नैराश्याचं वातावरण होतं. त्यावेळेला दादा भाऊंच्या राहत्या घरामध्ये टॅक्सीने आले आणि एकदम अचानकपणे भाऊंना भेटायला घरी आले. आणि तिथं घरी आल्यानंतर भाऊंना सांगितलं की ठीक आहे, आपली निवडणूक झाली, आपल्या काही वैयक्तिक काही विरोध नाही, आपण निवडणूक लढलो, निकाल झाला, आता आपले शत्रुत्व ठेवायचं काही कारण नाही.
माझी इच्छा आहे तुम्ही माझ्या मंत्रिमंडळात पुन्हा अर्थमंत्री म्हणून काम करा. भाईनी ते दिलदारपणे आणि स्वीकारलं. दादांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. अर्थमंत्री म्हणून त्यांनी खूप प्रभावी काम केलं. तर त्यामध्ये मी फार काही जात नाही जास्त, पण फक्त हे दोन महत्वाची भाषणाचा उल्लेख केल्यानंतर 3 जे कायदे भाऊनी केले त्या 3 कायद्याचा मी थोडा उल्लेख करणार आहे. त्यामध्ये एक महत्वाचा कायदा म्हणजे कापूस एकाधिकार कायदा. ते सहकार मंत्री आणि कृषी मंत्री असताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही साखरेवर नाही तर कापसावर आधारित आहे असं त्यांनी महत्वाचं प्रतिपादन केलं. त्याचबरोबर भारतातल्या 100 अभ्यासपूर्ण भाषण आहे ते विधेयकाचं भाषण वाचलं तर त्यामध्ये इतकी आकडेवारी दिलेली आहे की भारतात एकूण 192 लाख एकर जमीन कापूस होतो. त्यापैकी 70 लाख एकरी महाराष्ट्रातली आहे. ऊसापेक्षा जवळजवळ 20 पट क्षेत्र हे कापसात आहे. जवळजवळ 25 लाख कुटुंब कापसावर आपला निर्वाह करतात. त्याचबरोबर उत्पादक आयात निर्यातीची आकडे त्यांनी सगळे दिले आणि कापडाचेही वस्त्रोद्योग मंत्री म्हणून कापडाचे त्यांनी आकडे दिले की किती कापूस, अखूड धाग्याचा कापूस, लांब धाग्याचा कापूस वगैरे आणि संबंध वस्त्रोद्योग उद्योगाबद्दलचं सगळं चित्र त्यांनी रेखाटलं. आणि शेतकऱ्याला, कापूस उत्पादक शेतकऱ्याला आज दलालामुळे आणि मध्यस्थामुळे फायदा होत नाही. सगळा फायदा त्या मध्यस्थ दलालाच्या खिशात जातो. ही व्यवस्था आपण बदलली पाहिजे असे डाव्या विचाराचे तर होतेच. त्यामुळे त्यांनी सगळी ती विवंचना केली आणि त्यानंतर सांगितलं की ही मध्यस्थ आपल्याला घालवला पाहिजे, दलाल घालवला पाहिजे. म्हणून सगळं कापूस एकाधिकार ही महाराष्ट्र सरकार करेल. शेतकऱ्याच्या वतीनं मध्यस्थाची भूमिका महाराष्ट्र सरकार करेल. कापूस विकत घेईल, त्या कापसाच्या जिनिंग प्रेसिंग करून गाठीबंद कापूस करतो बाजारात विकेल आणि त्यातून येणारा सगळा फायदा शेतकऱ्याला मिळेल. अशा प्रकारचं ते अत्यंत महत्वाची कापूस तिला एकाधिकार म्हटलं गेलं. तसं म्हणजे त्यामध्ये फक्त एवढंच तरतूद होती की किंमत काही ठरली नव्हती. किंमत ही बाजारभावाप्रमाणेच ठरत होती. इतर राज्यांनी त्याला खूप विरोध केला की हे तुम्ही असं करू नका, पण भाऊनी काही ऐकलं नाही. आणि ज्याप्रमाणे केंद्राने कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तयार केली होती आयाती करता, पुढे कदाचित निर्यातीमध्ये पण ती जाणार होती, तशी महाराष्ट्रानं कापूस महामंडळ तयार केलं आणि त्यामध्ये ही ऐतिहासिक योजना तिने राबवली. त्याचबरोबर धोकादायक इमारतीची दुरुस्ती किंवा पुनर्रचना करण्याकरता 1968 साली भाऊनी मुंबईच्या धोकादायक इमारती ज्या होत्या त्या इमारतींच्या पुनर्बांधणी करता किंवा रिपेअर करता त्यांनी एक विधेयक मांडलं आणि एक हाऊसिंग बोर्डाची निर्मिती केली. त्यांनी माहिती दिली की 1960 ते 68 या कालावधीमध्ये 1124 इमारती पडल्या, त्यामध्ये 170 लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळं त्यांनी ते एक भारत हाऊसिंग बोर्ड केलं. त्यामध्ये 17 मेंबर्स होते, 13 शासकीय होते आणि 2 घरमालक आणि 2 भाडेकरू यांचे प्रतिनिधी होते. त्यामध्ये त्यांनी मोठी ऐतिहासिक त्याची कामगिरी होती. त्याबरोबर पीडीएस मध्ये भाऊ स्वस्त धान्याच्या दुकानाच्या व्यवस्थेमध्ये त्यांनी काम केलं. सहकाराचा कायदा त्यांनी पुन्हा एकदा नवीन पद्धतीने मांडला. सहकार मंत्री असताना परिवहन महामंडळाची पुनर्रचना केली. तर बरेच त्यांनी काम केलं. त्यावेळी वेगळं एक व्याख्यान आयोजित करावं लागेल की भाऊनी मंत्री म्हणून केलेले जे काम होते ते फार मोठं होतं. आता थोडस उत्तराकडे येताना भाऊनी जे राजकीय भाषण केले त्याचा मी उल्लेख करणार आहे. मगाशी मी म्हटलं की संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेच्या वेळेला भाऊ हे सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आणि ते खूप मूलभूत चांगले लेखक होते, चांगले वक्ते होते. त्यांचं पन्हाळ्याचं शिबिर फार गाजलं. त्याची अनेक भाषणं गाजलेली आहेत. ते बऱ्याच रेकॉर्ड आहे, काही रेकॉर्ड नाही. काही भाषणं रेकॉर्ड केली होती त्यावेळेला व्यवस्था, काही शॉर्टहँड मध्ये लिहून गेलेली आहे. पण 1975 सालचं 20-21 नोव्हेंबरला 3 दिवसाचं शिबिर पन्हाळ्याला झालं आणि त्या पन्हाळ्याच्या शिबिरामध्ये भाऊनी अत्यंत वैचारिकपणे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची, महाराष्ट्राच्या समाजकारणाची
जागतिक परिस्थितीची, कम्युनिझमची, रशियामध्ये काय चाललेलं आहे याची अत्यंत उत्कृष्टपणे मांडणी केली आणि महाराष्ट्राला कुठल्या दिशेनं आपल्याला जावं लागेल त्या पद्धतीनं खूप मोठं भाषण आहे. त्याच्यानंतर पुस्तकही छापलं गेलेलं आहे, ते भविष्यात वाचलं पाहिजे. पण पन्हाळ्याचं शिबिर हे अत्यंत गाजलेली घटना, त्या 75 सालची घटना आणि ती शिबिर भाऊनी गाजवली. कैलासवासी चव्हाण साहेब देखील त्या शिबिराला त्यावेळेला भाऊनी पहिल्यांदा एक व्यथा व्यक्त केली की आता काँग्रेस पक्षामध्ये विचार विनिमयाचं वातावरण कमी झालेलं आहे, शिबिरं कमी होत आहे, ती शिबिर घेतली पाहिजे असं त्यांचं सुरुवातीचं त्यांचं ते वाक्य आहे. पुढं 1971 सालचं करमाळ्याचं त्याच्या आधीचं एक भाषण होतं, ते फार गाजलं. काँग्रेसच्या इतिहासाबद्दल परंपरेबद्दल त्यांनी केलेलं व्याख्यान हे देखील खूप वाचलेलं आहे, गाजलेलं व्याख्यान आहे. आणि त्यांनी वेळोवेळी परिस्थिती परराष्ट्र धोरणावरचं तुमचं व्याख्यान गाजलं. काही भाषणं ही अस्तित्वात आहेत, शिल्लक आहेत, त्याची व्याख्यानं भरपूर झाली होती, परंतु ही सगळी काही व्याख्यानं उपलब्ध नाही. पन्हाळ्याच्या शिबिरामध्ये किंवा आळंदीच्या शिबिरामधली ही त्यांची सगळी भाषणं जी मिळाली, काही वर्तमानपत्रातले काही उल्लेख आहेत, काही आता त्याच्या वेळचं समकालीन कुठे राहिलेलं नाही, काही जे उतारे आहेत त्यातून आपण त्यांचा अभ्यास आपण करू शकतो. अर्थात विधिमंडळातली सर्व भाषणं उपलब्ध आहेत, ती संग्रहित देखील केलेली आहेत, पण जी बाहेर भाषणं काँग्रेस पक्षामध्ये केली आहेत ती कदाचित उपलब्ध नाहीत. अनेक भाषणे आहेत, त्याचा प्रत्येकाचा मी फक्त संदर्भ देऊ इच्छितो. पण दुसरं मला या ठिकाणी एवढं सांगायचं की नंतर 1980 साली भाऊ हे लोकसभेत गेले आणि लोकसभेमध्ये मग ते तिथल्या कालखंडामध्ये इंदिराजींचं त्या ठिकाणी त्या पंतप्रधान होत्या, बांगलादेश युद्ध झालं होतं 84, त्याच्या आधी 69 मध्ये गिरी रेड्डीच्या लढाईमध्ये काही काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती, ती पुन्हा परत एकत्र आली. त्यावेळेला माझे वडील, माझे मातोश्री दोघांनी इंदिरा गांधींच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण विजय झाला तेव्हा सगळी मंडळी पुन्हा काँग्रेसच्या मुख्य प्रवाहामध्ये आली. पुन्हा 78 साली अशाच प्रकारे इंदिरा काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळेला देखील काँग्रेसचा मुख्य प्रवाह हा इंदिराजींच्या विरोधात गेला होता. पण शेवटी इंदिराजी जेव्हा निवडणूक जिंकल्या तेव्हा पुन्हा सगळेजण परत मुख्य प्रवाहामध्ये आले. त्यामुळं भाऊनी जरी सुरुवातीला थोडासा 1980 ते 84 पर्यंत होते. त्या कालखंडामध्ये दुसरी बाजू म्हणजे भाऊनी विरोधी पक्षाचे आमदार असताना सहकारी तत्वावर साखर कारखाना उभं करायचा निर्णय घेतला. आता विरोधी पक्षाच्या माणसाला कारखान्याचं लायसन्स मिळणं, महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा मिळणं काही फार सोपं नव्हतं. पण भाऊ इतके प्रभावी आक्रमक विरोधी पक्षाचे नेते होते, पण त्यावेळेला तिथल्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्यांना तो कारखाना उभं करायची परवानगी दिली. अनेक अडचणीतून रेथ्याच्या त्या माळावर भाऊनी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा कारखाना 60 साली सुरू केला. पण त्याच वेळेला भाऊ स्वतः चेअरमन झाले त्या कारखान्याचे. पण नेमकं त्याच वेळेला भाऊंची नेमणूक ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमंत्री म्हणून झाली आणि त्यावेळी मंत्र्यांना चेअरमन वगैरे काय राहता येत नसे, असे संकेत असायचा की जर तुम्ही मंत्री तरी असाल तर सहकारी कारखानदारीमध्ये किंवा सहकारी चळवळीमध्ये चेअरमन वगैरे जाणार असतात. त्यामुळे ते गेले आणि कारखान्याची सूत्रे त्यांनी त्यांचे बंधू जयवंतराव भोसले यांच्याकडे दिली. त्यानंतर पुढं कारखान्याच्या राजकारणातून संघर्ष निर्माण झाला. भाऊनी मग आपलं सगळं उरलेलं आयुष्य अभ्यास करण्यामध्ये, वाचन करण्यामध्ये, लेखन करण्यामध्ये, व्याख्याने देण्यामध्ये आणि कृष्णा सहकारी कारखान्यामध्ये जे काही संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये त्यांनी घेतला. पुढं दोन्ही भावांमध्ये संघर्ष झाला आणि जयवंतराव भोसले यांच्याकडून कारखाना परत आपल्याकडे घेण्याकरता भाऊनी एक मोठी लढाई उभी केली. त्यामध्ये त्यांचा विजय झाला. असा बराचसा रोमहर्षक इतिहास आहे. पण बाकी वैयक्तिक गोष्टीकडे जाण्यापेक्षा जास्त मी भाऊनी जे विचारधन महाराष्ट्रामध्ये नोंदवलेलं आहे त्याच्याकडे जास्त आपण थोडं विचार केला पाहिजे. जे संदर्भ उपलब्ध नसतील, काही पुस्तिका
त्या ठिकाणी भाऊंच्या वतीनं त्यांच्या शताब्दीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकाशित झालेले आहेत. काही विधिमंडळामध्ये त्यांच्या भाषणाचा संग्रह आहे. पण मुद्दाम महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासताना की महाराष्ट्राची काय सामाजिक परिस्थिती होती, काय राजकीय परिस्थिती, काय शैक्षणिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये भाऊंचे विचार काय. अर्थातच भाऊंचे विचार हे मार्क्सवादाने प्रेरित होते. त्यांना कित्येक वेळेला लोक रेठे बुद्रुकचे कार्ल मार्क्स म्हणून असे बोलायचे, पण त्याचे स्पष्ट विचार होते. आणि भारताच्या सद्य परिस्थितीमध्ये डावा विचार हाच आपल्याला पेरू शकतो. जे शोषण चाललेलं आहे विविध घटकांचं, शेतकऱ्याचं, बहुजन समाजाचं, कष्टकऱ्याचं, दलितांचं, अल्पसंख्याकांचं, ते शोषण थांबवायचं असेल तर आपल्याला थोडस समाजवादी पद्धतीचा पुरस्कार केला पाहिजे. अगदी साम्यवादी परिस्थितीकडे गेलं नाही तरी समाजवादी विचारांना आपण पुढे गेलं पाहिजे त्यांचे विचार. अर्थातच 1991 साली मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना, नरसिंहराव पंतप्रधान असताना आपण त्यातून सगळ्याच्या देशाची अर्थव्यवस्था ही वेगळ्या दिशेने गेली. भाऊ त्यावेळेला ऍक्टिव्ह होते, ते पाहत होते, ते सक्रिय राजकारणात नव्हते, त्यामुळे त्यांचे विचार ते मांडत असत. पण त्यांच्या पूर्वीच्या 1991च्या आधीच्या समाजवादी कालखंडातला आपण एक फाटा देत एक वेगळी अर्थकारणाची दिशा निवडली. हा एक वेगळा इतिहास आहे. आणि त्यामुळे आत्ताच्या संदर्भामध्ये भाऊंचे विचार, त्यामध्ये आजचं जे राजकारण चाललंय त्यामध्ये भाऊ असते तर त्यांनी काय असं कशा प्रकारे विचार केले असते, कशा प्रकारे आंदोलन छेडलं असतं, हे देखील खूप उत्पादक ठरेल. मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रातला एक थोर विचारवंत, एक मोठा नेता हा प्रदीर्घ काळामध्ये आपल्या राज्यामध्ये काम करत होता. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, दिल्लीच्या लोकसभेमध्ये खूप महत्वाचं योगदान दिलं. आणि ज्या ज्या खात्यात ते गेले त्यांनी तिथे आपली छाप पाडली. ज्या ज्या खात्यात त्यांनी काम केलं त्याची वेगळी दिशा दिली. आणि प्रत्येक खात्यात आज भाऊंचा ठसा आपल्याला स्पष्टपणे दिसतो. मला वाटतं की या युवा पिढीच्या दृष्टीने भाऊंची आजची मला वाटतं भाऊंना जन्मतिथीला 100 वर्ष झाली. 101वी जयंती देखील आपण पुढे साजरी करणार. आज ही पुण्यतिथी, त्या निमित्तानं मी भाऊंना एक आदरांजली अर्पण करतो. आणि त्यांचे विचार हे युवा पिढीनं उचलले पाहिजेत. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मार्ग काढत कशा पद्धतीने समाजकारण करता येतं, राजकारण करता येतं आणि राज्यात परिवर्तन कसं करता येतं आणि ते देखील सनदशील मार्गाने परिवर्तन कसं करता येते भावना दाखवलं होतं. हे आपण विसरता कामा नये. आणि त्यांच्या आयुष्यातली हीच मोठी कमाई होती आणि हीच आठवण आपण मुलाशी मागली पाहिजे. संधी दिल्याबद्दल धन्यवाद.